राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। संजय सर, 6 दिवस होऊन गेले, बहुमतातलं सरकार आहे, भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, तरी देखील अद्यापपर्यंत मुख्यमंत्री पदाचा निर्णय ते घेऊ शकलेले नाहीयेत। काल दिल्लीत बैठक झाली, काल शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय, मात्र अद्यापपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची अधिकृत घोषणा नाहीये। शुभम, सुधीर मुनगंटीवार आणि रावसाहेब दानवे दोघेही जे म्हणतायत त्या दोघांचा मुख्य मुद्दा असा आहे की माध्यमांनी हे कारण नसताना बातम्या केल्या। पण साधी गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे एवढं सगळं स्पष्ट आहे, तर ही घोषणा व्हायला याला एवढा उशीर का लागला? तर माध्यमांनी बातम्या केल्या या मुद्द्याला काही अर्थच नाहीये। आणि जो इतिहास मगाशी सुधीर मुनगंटीवार सांगत होते तो ते ट्रॅक रेकॉर्ड जरा बघा। म्हणजे 2014 मध्ये भाजपला पहिल्यांदा अशा प्रकारचं बहुमत मिळालं की भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकतो। 2014 मध्ये भाजपला 122 जागा होत्या आणि तेव्हा त्याने शपथविधीची आठवण सांगितली, पण तेव्हा शपथविधी जेव्हा केला तेव्हा त्यांना कोणीही त्या अर्थानं पाठिंबा दिलेलं नव्हता किंवा सरकारमध्ये कोणी आलेलं नव्हतं। तेव्हा शिवसेना पण नव्हती सोबत, राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता, पण त्याला काही अर्थ नव्हता। कोणाचाही पाठिंबा नसताना वानखेडे स्टेडियमवर यांनी शपथविधी केला आणि तेव्हा शिवसेना सोबत नव्हती, उलट पक्ष शिवसेनेने विरोधी पक्षनेतेपद घेतलेलं होतं। त्याच्यानंतर शिवसेना सत्तेमध्ये आली आणि मग नंतर त्यांची काय फरफट झाली ते आपण बघितलं। 2019 मध्ये चित्र आपल्याला माहित आहे की निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली। त्यामुळे दोन्ही वेळचे अनुभव त्यांचे फारच वाईट आहेत, म्हणून यावेळी ते ताक फुंकून पितायत। अगदी अगदी 2014 मध्ये शिवसेना सोबत नव्हती आणि काही हे नव्हतं, 2019 मध्ये शिवसेना सोबत नव्हती पण वेगळीच गेली आणि सरकार स्थापन करून बसली। त्याच्यामुळे आता त्यांना 2024 मध्ये ताक फुंकून पाहिजे, त्यांच्याकडे पूर्ण बहुमत आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अशा प्रकारचं बहुमत कोणाला मिळालं नसेल, कुठल्या आघाडीला असं बहुमत त्यांच्याकडे आहे। भाजपला ह्या मिळालेल्या सर्वाधिक जागा आहेत, हे सगळं आहे। तरी सुद्धा त्यांना एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना एकनाथ शिंदेना दुखावायचं नाही। जे काही झालेलं आहे की कायमच घटक पक्षांना दुय्यमत्वाची वागणूक भाजप देतं, हा जो एक समज झालेला आहे तो त्यांना खोडून काढायचा। क्रमांक 1। क्रमांक 2, शेवटी ह्या विधानसभेची निवडणूक ही एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर लढवली गेली हे स्पष्ट आहे, कारण एकनाथ शिंदेचा चेहरा चालणार होता, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा चालणार नव्हता। आणि दुसरा असं की लाडक्या बहिणीचा भाऊ सुद्धा एकनाथ शिंदे पुढे आले। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे जरांगे पाटील यांच्याशी डील करणं सुद्धा एकनाथ शिंदेनाच करावं लागलं। त्यामुळे एकनाथ शिंदे हा चेहरा झाला होता निवडणुकीचा। आता निवडणूक संपल्यानंतर, निकाल लागल्यानंतर अचानक पण एकनाथ शिंदेना बाजूला करणं हे पण एवढं सोपं नाहीये। हा पण मुद्दा आहे। आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार तर भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार हे यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदेचं काय करायचं मला शुभम, माझा अंदाज असा आहे, माझं विश्लेषण असं आहे की देवेंद्र फडणवीसांचं नाव झालेलं आहे अंतिम। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब पूर्णपणे झालेलं आहे। आता सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी आहे की एकनाथ शिंदेचं काय करायचं, एकनाथ शिंदेना कुठली ऑफर द्यायची। तर शेवटी मला असं वाटतं काय होईल, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद नको होतं आणि देवेंद्र फडणवीस मी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहीन असं म्हणत होते, पण अमित शहानी सक्ती करून ट्विट करून देवेंद्र फडणवीसांना अनिच्छेनं मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी व्हायला लावलं आणि सरकारच्या बाहेर राहायचं नाही असं सांगितलं। तेच अमित शहा एकनाथ शिंदेना पण सांगतील असं दिसतंय। आता एकनाथ शिंदेना सरकारमध्ये सामील व्हायचं नाही, आयदर मुख्यमंत्री करा किंवा सरकारच्या बाहेर राहील असं एकनाथ शिंदे म्हणतायत। अमित शहा तेच करतील जे देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांनी केलं होतं की तुम्ही सरकारमध्ये यायचं, उपमुख्यमंत्री पद घ्यायचं, असं होईल। पण हे सगळं व्हायला वेळ लागतोय असं दिसतं। कदाचित संजय सर, संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट असेल। अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण या राजकीय घडामोडींच्या संदर्भात तुम्ही केलं, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।